एकदा पार्वती मातेनं भगवान शंकरांना प्रश्न विचारला की भगवान कृष्णांनी 5000 वर्षापूर्वी जी गीता सांगितली त्या गीतेवरती भाष्य करत असताना किंवा गीतेवरती बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावरती एका वेगळ्या पद्धतीचा आनंद का असतो? त्यावेळेला भगवान शंकरांनी जे उत्तर दिलं होतं ते ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलं. ज्ञानोबाराय म्हणतात की ते हरू म्हणे नेनीजे देवी जैसे का रूप तुझे ते नित्य नूतन देखीजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. देवी जसं तुझं रूप मनोहर आहे ते नित्य नूतन आहे त्याच पद्धतीनं गीता तत्व हे रोज नवीन अर्थ, नवीन तेज, नवीन मार्गदर्शन या भूतलावरती असणाऱ्या माणसांना करतं. आणि म्हणून ते काय आहे तर ते नित्य नूतन आहे. हा वेदार्थाचा सार आहे जो प्रत्यक्ष सर्वेश्वरानं त्याच्या मुखानं गायलेला आहे. आणि म्हणून नित्य मला त्याच्यावरती बोलत असताना वेगळ्या पद्धतीचा आनंद अनुभवायला मिळतो. म्हणून गीता हा ग्रंथ प्रत्येक माणसाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. नुसतं तो घरामध्ये ठेवू नका तर त्याचं नित्य वाचन करत चला. हिंदू धर्म खतरे में नाही आहे बाबांनो. आम्ही आमच्या परंपरा सोडल्या, आमचे धर्मग्रंथ सोडले, त्याचं वाचन सोडलं आणि म्हणून अनाहत गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आता घडायला लागलेल्या आहेत. म्हणून त्या न घडता कुणाच्याही वाटाला न येता काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी तर आपले मूळ धर्मग्रंथ त्याचं वाचन नित्य नियमानं प्रत्येकाच्या घरात होणं गरजेचं आहे. ही ज्ञानेश्वरी रोज आपल्याला नवीन अर्थ जगण्याचा एक नवीन मार्ग देण्यासाठी खूप असं ज्ञान घेऊन बसलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी तिचं वाचन करा. भावे वाचता ज्ञानेश्वरी, भावे वाचता ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे सांगे श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी तोची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तोची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळे काळाचे नाही तया एका जनार्दनी संशय सोडोनी एका जनार्दनी संशय सोडोनी दृढ धरामणी ज्ञानेश्वरी. म्हणून सगळे संशय, दुसरे मार्ग, सगळ्या गोष्टी सोडून देऊन फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर धरा. मनापासून तिचं वाचन करा. आयुष्यातला कुठलाही असलेला प्रश्न ही ज्ञानेश्वरी सोडवल्या वाचून राहणार नाही. मला विश्वास आहे ज्या माणसांनी भगवान कृष्णांचं बोट धरलं, ज्या माणसांनी ज्ञानोबा तुकोबांचं बोट धरलं त्यांच्या आयुष्याचे मार्ग कधीच चुकू शकणार नाही.